नमस्कार मित्रांनो, उन्हाळा आला की प्रत्येकाच्या घरात एक गोष्ट नक्कीच बनते, ती म्हणजे कैरीचं लोणचं. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरची पारंपरिक महाराष्ट्रीयन कैरीच्या लोणचाची रेसिपी. तर चला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी ताज्या कैऱ्या धुवून घेतल्या आणि त्या रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्या. दुसऱ्या दिवशी त्या पाण्यातून काढून पूर्णपणे मी त्यांना कोरडं करून घेतलं आणि त्या कोरड्या केलेल्या कैऱ्यांना मी बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतले. तर इथे हे सर्व काम माझी मम्मीच करते, बिकॉज मी आजपर्यंत कधीही लोणचं बनवलेलं नाही आहे आणि दरवर्षी माझी मम्मीच लोणचं बनवते आणि सर्वांना माझ्या मम्मीच्या हाताचंच लोणचं खूप आवडतं. तर इथे आम्ही सर्व कैऱ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत. आम्ही हे आडकीत्याने थोडे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत, पण जर तुम्हाला कैऱ्यांचे बारीक तुकडे करायचे असेल तर तुम्ही करू शकतात. आम्ही कैऱ्यांचे बारीक तुकडे नाही केलेत बिकॉज आमच्याकडं कैऱ्या खूप जास्त होत्या आणि बारीक तुकडे करायला वेळ जास्त लागतो. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही कैऱ्यांचे बारीक तुकडे नक्की करू शकतात, बिकॉज त्याच्याने लोणचं लवकर मुरतं आणि तेल आणि मसाला कैऱ्यांना चांगला लागतो. तर आता आपण ह्या सर्व कैऱ्या एका भांड्यात घेऊ आणि आपण त्याला आता मीठ आणि हळद लावणार आहेत. मीठ आणि हळद लावल्याने लोणच्याला खूप छान चव येते आणि मीठ आणि हळद लावल्याने ना लोणचं जास्त काळ टिकतो. हे लोणचं तुम्ही 1 ते 2 वर्ष टिकवू शकतात. कैऱ्यांमध्ये मीठ आणि हळद चांगल्या प्रमाणे टाकून घ्यायचं आहे आणि त्या मिठाला आणि हळदला कैऱ्यांमध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. कैरीच्या प्रत्येक भागावर मीठ आणि हळद लागलेला पाहिजे, त्यामुळे कैऱ्या काळ्या पडणार नाहीत किंवा ते खराब होणार नाहीत. तर कैऱ्यांना चांगलं मिक्स केल्यानंतर तुम्ही कैऱ्यांना एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवू शकतात किंवा डायरेक्टली तुम्ही त्यांना सुकवू शकतात. एक दिवस तुम्हाला कैऱ्यांना सुकवायचं आहे, त्याने काय होतं की कैऱ्या जास्त दिवस टिकतात आणि लोणचं खराब होत नाही. तर आता कैऱ्यांमधलं सगळं पाणी सुकल्यानंतर तुम्हाला गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे. एका बाजूला तुम्ही तेल गरम करायला ठेवू शकतात आणि दुसऱ्या बाजूला लोणचाचा मसाला आपण तयार करूया. तर लोणचाच्या मसाल्यासाठी मोहरीची डाळ घ्यायची आहे. मोहरीची डाळ तुम्ही दळूनही घेऊ शकतात किंवा तशीही घेऊ शकतात. मोहरीची डाळ दळल्याने ना ती मसाल्याला जास्त छान चव देते. इथं आपण मसाल्यासाठी घेतलेले आहे बडीशोप, त्यासोबत लवंग घेतलेली आहे, मिरी घेतलेली आहे आणि मेथी दाणे घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला मिरी आणि लवंग हे दोघं जाड बारीक दळून घ्यायचे आहे. मिरी आणि लवंग हे लोणचामध्ये खूप छान चव देते आणि लोणचाला तिखटपणाही येतो. लवंग आणि मिरी दळून घेतल्यानंतर आपल्याला बडीशोप ही जाड बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण मोहरीची डाळ एका मोठ्या परातीमध्ये चांगली गोल पसरवून घ्यायची आहे आणि त्यावर आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. लोणचामध्ये थोडंसं जास्तच आपण मीठ टाकतो, त्याने लोणचाला जास्त चव येते. मीठ टाकून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तुम्ही मिरची पावडर टाकू शकतात किंवा बाहेरून विकत मिरची आणून तिला जाड दळून घेऊ शकतात. आम्ही दोन्हीही टाकलेले आहेत. त्यानंतर आपण मसाल्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे. हळद टाकल्यानंतर आपण मसाल्याला एका साईडला करायचं आहे. मसाल्याला एकसोबत मिक्स करायचं नाही आहे, बिकॉज आपल्याला त्या मसाल्यामध्ये तेलाची फोडणी द्यायची आहे. त्यानंतर आपण बडीशोपची पावडर टाकायची आहे आणि लवंग आणि मिरी जे जाड बारीक दळलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. ते टाकल्यानंतर आपण त्याच्यात मेथी दाणे टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे. हिंग तुम्ही 2-3 चम्मच टाकू शकतात. हिंगने लोणचं जास्त दिवस टिकतं आणि चवही खूप छान येते लोणचाला. त्यानंतर आपल्याला तेजपान घ्यायचं आहे आणि तेजपान गरम तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याच्याने तेजपान तळले जातील आणि तेजपानचा खूप छान सुगंध लोणचामध्ये येईल. लोणचासाठी आपल्याला चांगलं गरम तेल घ्यायचं आहे. तेलाला जास्त उकळी येऊ द्यायची नाही आहे, बट तेल खूप कडक असायला हवं. तेल कडक असल्याने मसाल्यावर आपण जेव्हा ते तेल टाकतो तेव्हा मसाला तळले जातो आणि मसाल्याचा सुगंध खूप छान येतो. तर गरम तेलाला आपण हळूहळू मसाल्यामध्ये टाकायचं आहे. एकखट्टी पूर्ण तेल टाकायचं नाही आहे. थोडंसं तेल टाकायचं, त्यानंतर मसाल्याला मिक्स करायचं, वापस थोडंसं तेल टाकायचं आणि मसाल्याला मिक्स करायचं. अशी प्रोसिजर आपल्याला 2 ते 3 मिनटं करावी लागेल.
आता लोणचाच्या मसाल्याला तेलामध्ये चांगलं मिक्स केल्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आहे. मसाला चांगला थंड झाल्यानंतर मसाल्यामध्ये आपण सुकवलेल्या कैऱ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कैरीच्या प्रत्येक भागावर मसाला लागलेला पाहिजे आणि अशा प्रकारे आपलं स्वादिष्ट पारंपरिक लोणचं तयार झाल्यानंतर लोणचाला एका स्वच्छ काचीच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि त्याला अन्न आणि पाण्याचे हात लागू द्यायचे नाहीत. जर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या टिप्स तुम्ही वापरल्यात तर तुमचं लोणचं 1 ते 2 वर्ष सहज टिकेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.